नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे ईशान्य मुंबईतली. ईशान्य मुंबईतून अखेर मनोज कोटक यांना भाजपनं उमेदवारी दिली आहे. विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना तिकीट नाकारण्यात आलं. शिवसेनेची नाराजी आणि अडवाणी गटाचा शिक्का यामुळे सोमय्या यांची एक्झिट झाली आहे. किरीट सोमय्यांचा पत्ता कट झाल्यानं युतीला ईशान्य मुंबईत दिलासा मिळालाय. पालिकेतले भाजपचे गटनेते मनोज कोटक यांना भाजपनं उमेदवारी दिली आहे. शिवसेना भाजप युतीमध्ये ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघावरून तिढा निर्माण झाला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर किरीट सोमय्यांनी माफिया अशा शब्दात टीका केली होती. त्यामुळे शिवसैनिक खवळले होते. किरीट सोमय्यांना सहकार्य करणार नाही. इतकंच नाही तर किरीट सोमय्यांविरोधात अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरण्याचा इशारा शिवसेनेचे आमदार सुनील राऊत यांनी दिला होता. ईशान्य मुंबईमध्ये डॉक्टर किरीट सोमय्या यांचं सांसद म्हणून उत्कृष्ट काम आहे आणि पक्षाने जी जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे ते किरीट सोमय्यांच्या आशीर्वाद आणि सहकार्याने मी पुढे नेणार आहे. ज्यावेळी आपला भाऊ खासदार होत असेल तर प्रत्येकाला आनंदाची क्षणचा एहसास होत असतो. मला पण आता खूपच आनंद होत आहे की योग्य व्यक्ती प्रतिनिधित्व करणारा ईशान्य मुंबईत आणि आनंदाच्या क्षणी आम्ही कुणाबद्दल काही कटुता ठेवत नाही. किरीट सोमय्यांनी मातोश्रीची भेट घेण्याचे प्रयत्नही केले, पण उद्धव ठाकरेंनी दाद दिली नाही. प्रसाद लाड यांनी केलेली शिष्टाईही अपयशी ठरली. प्रवीण छेडा यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. किरीट सोमय्यांना असलेला ठाम विरोध शिवसेनेनं वेळोवेळी दाखवून दिला. शिवसेनेच्या कठोर विरोधामुळे हा वाद दिल्ली दरबारीही गेला. दिल्लीतली गणितही सोमय्यांच्या विरोधात गेली, कारण किरीट सोमय्या हे अडवाणी गटाचे आहेत. त्यामुळे मोदी शहा यांच्या गुडबुकमध्ये किरीट सोमय्या कधीच नव्हते. लोकसभा निवडणुकीत प्रत्येक जागा महत्वाची आहे. अशा वेळी शिवसेनेला नाराज करून एक जागा कमी करण्याची रिस्क घ्यायला भाजप तयार नव्हतं. परिणामी विद्यमान खासदाराचं तिकीट कापण्याची वेळ भाजपवर आली. उदय जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. त्यामुळे शिवसेनेच्या नाराजीनंतर किरीट सोमय्या यांचा पत्ता कट करण्यात आलाय. पुढची बातमी औरंगाबादमधली आहे. औरंगाबादमधल्या लोकसभा निवडणुकीचं चित्र आता स्पष्ट झालंय. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय, तर अब्दुल सत्तार यांनी अपक्ष म्हणून शड्डू ठोकलाय. परिणामी शिवसेनेचे चंद्रकांत खैरे आणि काँग्रेसचे सुभाष झांबड अशी चौरंगी लढत होणार आहे. बघूया एक रिपोर्ट. एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी शक्तीप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केला. शहरातल्या भडकल गेट ते शहागंज या भागातून त्यांनी मोठी रॅली काढली. या रॅलीत मुस्लिम आणि दलित कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले. या रॅलीचं वैशिष्ट्य म्हणजे सगळ्या जाती धर्माचे झेंडे रॅलीत बघायला मिळाले. विद्यमान खासदार चंद्रकांत खैरेंनी 20 वर्षात शहराचा विकास केला नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. हे औरंगाबाद शहरामध्ये जेव्हा कमी निवडणूक व्हायची ते कोणत्या आधारावर व्हायची? हिंदू, मुस्लिम, खान पाहिजे का बाण पाहिजे, मंदिर मस्जिद याच मुद्द्यावर, आणि विकास कुठेच झाला नाही. आता जे कट्टर शिवसैनिक असू द्या ते पण असं म्हणतं की नाही, आपण यावेळी जात धर्म मजहब काही बघणार नाही. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून सुभाष झांबड यांना बी फॉर्म दिल्यानं तेच काँग्रेसचे उमेदवार असणार हे स्पष्ट झालं. त्यामुळे काँग्रेसचे बंडखोर अब्दुल सत्तार यांनी अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उडी घेतली. झांबड यांना उमेदवारी दिल्यानं अब्दुल सत्तार यांनी जिल्हा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. उमेदवारी दिली नाही तरी बंडखोरीचा इशारा त्यांनी आधीच दिला होता. सत्तार सर, तुम्ही रक्ताचे काँग्रेस, तुमच्या रक्तात काँग्रेस आहे, तर तुम्हाला काय वाटतं? पण ते काँग्रेसच्या रक्तामध्ये आम्ही नाही ना. अनेक वर्ष काँग्रेसचं काम केलं, 36 वर्ष. थोडीफार नाराजगी राहणार आहे की पक्षांनी आपल्याला शेवटी न्याय क्या दिला, आणि त्या न्याय दिल्याने जनतेसमोर न्याय मागायला चाललो. शिवसेना आणि भाजपची युती झाल्यानं विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांचं पारडं जड झालंय. आतापर्यंत 4 वेळा खैरे निवडून आले आहेत. त्यातच काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि अब्दुल सत्तारांची बंडखोरी यामुळे चौरंगी झालेल्या लढतीत कोण बाजी मारणार हे आता निकालानंतर स्पष्ट होईल. सिद्धार्थ गोदामसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. त्यामुळे चौरंगी लढत होते औरंगाबादमध्ये आणि खरंच राज्यामधली ही अतिशय लक्षवेधी अशी लढत ठरणार आहे. बघूया ठाण्यामध्ये काय चाललंय. ठाणे जिल्ह्यामध्ये भिवंडीमध्ये कपिल पाटील हे युतीचे अधिकृत उमेदवार आहेत, पण गेल्या 5 वर्षातल्या त्यांच्या कारनाम्यांमुळे
ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण या दोघांचा चांगलाच कस लागतोय. जागा हातची जाऊन नामुष्की ओढावेल या भीतीनं दोन्ही मंत्री सुद्धा जोरदार कामाला लागले. भाषणाची सुरुवात करताना माझ्याकडून कळत न कळत युती तुटल्याच्यामुळे आपल्या सहकारी शिवसेना पक्षाच्या काही सहकाऱ्यांना दुखावलं गेलं असेल, त्याबद्दल मी सगळीकडे दिलगिरी व्यक्त केली, माफी मागितली. माफी मागणारा काही छोटा होत नाही आणि माफ करणाराही छोटा होत नाही. निवडणुकीच्या तोंडावर कपिल पाटलांना जाहीर सभेत अशी माफी मागण्याची वेळ आली आहे. यावरूनच लक्षात येतं की त्यांना त्यांच्या मतदारसंघात किती विरोध आहे, त्यांच्यावर किती नाराजी आहे. या विरोधाच्या कारणांवर पण नजर टाकूया. विरोधास कारण की आपल्याच पक्षातल्या लोकांना सतत विरोध, पक्षांतर्गत कुरघोड्या, आपलंच म्हणणं खरं करणं, मित्र पक्षातल्यांना त्रास देणं, पदाधिकारी नेते तसंच सर्वसामान्यांना भेट नाकारणं. कपिल पाटील यांना उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी अनेकांनी वरिष्ठ नेत्यांकडे त्यांच्याविषयी उघड उघड नाराजी बोलून दाखवली होती. त्यामुळे आधी त्यांची नाराजी दूर करणं आणि आता पाटलांना निवडून आणणं हे आव्हान एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण या दोन्ही मंत्र्यांसमोर आहे. एकनाथ शिंदेंनी कार्यकर्त्यांना चुचकरण्यासाठी पाटलांचे कान टोचले, तर ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी या एकमेव मतदारसंघात भाजपचा उमेदवार असल्यानं रवींद्र चव्हाणांनी कंबर कसली आहे. पोलीस असतील, यंत्रणा असेल, आणखी काय असेल, आणखी काही लोकांची नावं मी घेत नाही, त्यांच्याकडून देखील या ठिकाणी कार्यकर्त्यांना त्रास होणार नाही याची आपण काळजी घ्या. मी पालकमंत्री असताना देखील माझ्याकडे आपल्या कार्यकर्त्यांची भांडणं होतात, पदाधिकाऱ्यांची भांडणं होतात, मारामाऱ्या होतात, पण मी कधीही पोलीस स्टेशनला समोरच्या कार्यकर्त्याला बंद करा, आमच्या कार्यकर्त्याला सोडा असं कधीच सांगत नाही. भिवंडीमध्ये सुद्धा असं वातावरण नाही की जे वातावरण आपल्याला वाटतंय. शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPI आणि इतर घटक पक्षातील सर्वच्या सर्व मंडळी हे एकत्र येऊन त्या निवडणुकीमध्ये अतिशय चांगला प्रचार करतायत आणि त्याही ठिकाणी विक्रमी मताने भिवंडी लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPIचे उमेदवार कपिल पाटील हे जिंकून येतील यात काही शंका नाही. सद्य परिस्थितीत कपिल पाटील यांची मात्र चांगलीच भंपेरी उडाली आहे. पण एकाची मग दुसऱ्याची नाराजी दूर करताना दोन्ही मंत्र्यांच्या नाकी नऊ आले. आता नाराजी आणि बंडाचं सावट दूर करून मतपेटीवर याचा परिणाम दिसणार नाही हा चव्हाण आणि शिंदेंसमोर टास्क असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रवी शिंदेसह अजित मांढरे आणि ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत, भिवंडी. आपण बघितलं की युती बिघडल्यानंतर, युतीमध्ये थोडंसं बिनसल्यानंतर ज्या ज्या नेत्यांनी एकमेकांवर किंवा शिवसेनेवर टीका केल्या भाजपच्या नेत्यांनी, ते सध्या अडचणीत आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या लोकांच्या, शिवसैनिकांची जी नाराजी आहे ती दूर करण्यासाठी आटापिटा केला जातोय. बघूया पुढची बातमी. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेलं ठाणं काबीज करण्यासाठी मनसेनं अतोनात प्रयत्न केले, मात्र त्यांना यश काही मिळालेलं दिसलं नाही. आता पुन्हा निवडणुका आल्या, त्यामुळे या निवडणुकीत न उतरलेल्या मनसेचा फायदा आणि तोटा कुणाला होईल यावरचा एक स्पेशल रिपोर्ट बघूया. ठाणे, शिवसेनेचं ठाणे. याच ठाण्याने बाळासाहेबांना 1967 साली पहिला विजय मिळवून दिला. म्हणूनच बाळासाहेबांनी ठाण्यावर अतोनात प्रेम केलं. मात्र हेच ठाणे मिळवण्यासाठी मनसेनं आपले शिलेदार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. मात्र ते शिलेदार यशस्वी झालेच नाहीत, उलट त्या शिलेदारांचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला झाला. 2009 साली मनसे फार्मात असताना उमेदवार राजन राजे यांना 1,10,000 मतं पडली आणि त्याचा फायदा संजीव नाईकांना झाला. 2014 साली मनसेला उतरती कळा लागल्यामुळे अभिजित पानसेंच्या पारड्यात अवघी 60,000 मतं पडली आणि याचा फायदा राजन विचारेंना झाला. विधानसभा निवडणुकांमध्ये मनसेच्या पराभवाचा राष्ट्रवादी काँग्रेसला फायदाच झालाय. तर राजसाहेबांनी ह्याच घोषवाक्याचं गेल्या वर्षभरापूर्वी जे हे केलं होतं त्याचंच आज पुन्हा एकदा ती कल्पना आपल्याला दिलेली आहे. मला असं कुठेही वाटत नाही की मनसेने उमेदवार उभा केल्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीला फायदा होतोय आणि न उभा केल्यामुळे शिवसेना, भारतीय जनता. मनसेचा एक हक्काचा मतदार आहे. मतदारसंघात मनसेच्या उमेदवाराचा फायदा होतो हे जाणताच राष्ट्रवादी काँग्रेसनं लोकसभाच नाही तर विधानसभेला देखील मनसेच्या उमेदवारांना आर्थिक रसद पुरवून फायदा करून घेतल्याचं बोललं जात आहे. राष्ट्रवादी स्वतःच्या पायावर उभी आहे. आम्हाला आजपर्यंत ना आमच्या कोणी आम्हाला मदत केली. राष्ट्रवादी स्वतःच्या पायावर, नवी मुंबई म्हणाल
तर मला वाटते नवी मुंबईमध्ये आदरणीय गणेश नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली इतरांच्या मदतीची आम्हाला कधी आवश्यकता लागली नाही. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मनसेनं आपला उमेदवारच दिलेला नाहीये, त्यामुळे याचा थेट फायदा राष्ट्रवादी काँग्रेसऐवजी शिवसेनेला होणार असल्याची चर्चा आहे. कारण मनसेचा उमेदवार जरी दुय्यम असला तरी तो पक्षाचा उमेदवार म्हणून मतदान झालं असतं, पण उमेदवारच नाही तर मग समविचारी पक्ष शिवसेनेलाच मतदान करतील असं म्हटलं जात आहे. मनसेच्या नेत्यांनी राष्ट्रवादीची किती जरी जवळीक साधली तरी मनसेचा कट्टर कार्यकर्ता आणि मनसेचा मतदार हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पारड्यात आपलं मत टाकेल का, हाच खरा प्रश्न आहे. विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई. त्यामुळे मनसेची मतं कुणाला पडणार हे निवडणुकीनंतर स्पष्ट होईल. मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी अजित पवारांचं अख्खं कुटुंब प्रचारात उतरलंय. अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, त्यांचा मुलगा पार्थ पवारसाठी पनवेल जवळच्या खारघर शहरामध्ये प्रचार करत होत्या. यावेळेला त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे यांनी. मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी त्यांचं पूर्ण कुटुंबच प्रचारामध्ये उतरलेलं आहे. माझ्यासोबत पार्थ पवार यांच्या आई सुनेत्रा पवार आपल्या आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. तुम्ही आता लोकांपर्यंत जाताय, डोर टू डोर लोकांना भेटताय, काय लोकांकडे मतदान मागताना तुम्ही त्यांना काय म्हणताय? कोणत्या मुद्द्यांवरती, विकासाच्या मुद्द्यावरती की आणखी कोणत्या मुद्द्यावरती तुम्ही मतदान मागता? खरं तर पार्थची उमेदवारी ही लोकांच्या मागणीमुळे झाली हे आपण विसरायला नको. आणि हा मतदारसंघ अतिशय म्हणजे मोठा आहे इतरांच्या मानामध्ये आणि त्याच्या म्हणजे भौगोलिकदृष्ट्या खूप मोठा आहे. संबंध जेव्हा आम्ही जनतेपर्यंत जातो तेव्हा त्यांचीच इच्छा आहे की त्यांना कोणीतरी असा एक नवखा किंवा तरुण उमेदवार मिळावा ज्यांनी की त्यांची कामं व्यवस्थित करावी. 5 वर्षात मधून का असेना भेटी द्यायला पाहिजे, कारण पूर्वीच्या लोकांनी असा दिसते एकंदर की 5 वर्षामध्ये कधी त्यांना त्यांचे खासदार दिसलेलेच नाहीत. आणि अशा अनेक गोष्टींमुळे त्यांची इच्छा होती की आमची कामं करणारा, आमचा कामं मांडणारा संसदेमध्ये असा कोणीतरी पाहिजे आणि म्हणून त्यांनी पार्थसाठी मागणी केली. पण काय वाटतं, पार्थ पहिल्यांदाच म्हणजे कोणतीही नगरपालिकेची, नगरपरिषदे किंवा महानगरपालिकेची निवडणूक तर डायरेक्ट लोकसभेची निवडणूक, आणि तेही आता देश पातळीवरच्या राजकारणामध्ये पार्थ आता राजकारणामध्ये जाणार आहे. काय तुम्हाला वाटतं एकंदरीत पार्थ ह्या सगळ्या भूमिकेमध्ये कशा पद्धतीने भूमिका बजावेल? खरं सांगायचं तर राजकारणाचं बाळकडू त्याला घरातच मिळालेलं आहे आणि मला असं वाटतं की तो त्याचं म्हणजे त्याचं ग्रोनअप तो असा वाढलेलाच आहे या सगळ्या संस्कारामध्ये. समाजासाठी कामं करताना त्यांनी लहानपणापासून पाहिलेलं आहे आणि मला वाटतं हाच वसा घेऊन तो नक्कीच पुढे जाणार आहे. आणि त्याचा सगळ्याच भाषांवरती आता तुम्हाला माहिती आहे की त्याने सुरुवातीला जरी तो बोलला नसला तरी आणि त्याने प्रांजळपणे कबूल केले आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये ही एक स्टेप असते. तरी सुद्धा तो संसदेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे इंग्लिशमध्ये बोलू शकतो. जनतेचे प्रश्न संसदेत चांगल्या प्रकारे मांडू शकेल असं मला तर खात्री आहे आणि मला वाटतं की त्यांना इथल्या जनतेला तशी खात्री असावी म्हणूनच त्यांनी त्याची मागणी केली. विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई.